ओसाड जागेवर प्रभू रामचंद्रांचे कसे हाल झाले असते. मग तशीच परिस्थिती आता जे हजारो झाडं कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही तोडणार आहे, त्या रामाची तुम्हाला काळजी वाटत नाही, पण त्या रामाचं तुम्ही नाव घेऊन तरी जगता. आजचे जे जिवंत राम तुम्हाला कोणीच वाटत नाही, त्यांना श्वास घ्यायचा नाही. ज्यांनी ज्यांनी पाप केले ते जा कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारा, धुवून घ्या, परत पाप करायला मोकळे. गिरीश महाजन हे जर संकटमोचक असतील, मग झाडं तोडायला ह्यांचे हात का थरथर करत नाहीत? झाडं तोडण्याच्या निर्णयाचं हे समर्थन कसं काय करू शकतात? म्हणजे झाडाचा संकटमोचक कोण आहे मग? किंवा इतर लोकांना, तिथं राहणाऱ्या लोकांना जर श्वास मिळणार नसेल आणि तुम्ही झाडं तोडून नरडीचा घोट घेणार असाल, हे खपून घेतलं जाणार. तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या, शरीरानं जिवंत नाही, जिवंत विचारांच्या लोकांनी झाडासाठी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे. वेळ प्रसंगी विरोध काय, आपली काय खानदानी दुश्मनी नाही, पण झाडं टिकले पाहिजेत ना. आणि काय निर्णय घेतात? झाडं तोडायचा. कुंभमेळा, कुंभमेळा झाला पाहिजे, कुंभमेळ्याला कोण विरोध करत नाही. वैचारिक वाद जरी असले आणि ज्यांच्या धार्मिक भावना त्या कुंभमेळ्याशी जोडलेल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता, शत्रू जर शेतकऱ्यांच्या पिकामधून त्या ठिकाणी घुसत असेल, शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त करत असेल, तर शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, बाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण एक राजा म्हणून मी करणार. बाजीच्या देठाला सुद्धा हात लावू दिला जाणार नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आता 2025-26 मध्ये कुंभमेळा होऊ घातलाय आणि त्या कुंभमेळ्यासाठी तपोवन भूमीतील हजारो झाडांच्या कत्तली होणार. अहो, एक झाड तोडायचं म्हणलं तरी जीव जळतो. आणि सरकार, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री महानगरपालिकेला हाताशी धरून काही तथाकथित लोकांच्या हितासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तली करणार. 220 कोटीचं टेंडर फक्त या कारभारासाठी वापरणार. म्हणजे भाजपच्या किंवा ज्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. काही वर्षांपूर्वीच कोविड नावाचा एक महामारी सारखा प्रकार येऊन गेला, जिथं लोकांना श्वास मिळत नव्हता, अर्थात ऑक्सिजन मिळत नव्हतं, कृत्रिम ऑक्सिजन घ्यावं लागलं. सगळे नेते, त्यांचे कुटुंब, बरीच लोक व्हेंटिलेटरसाठी तडफडत होती, काही लोक तडफडून मेली सुद्धा. अहो, याच भाजपच्या लोकांनी किती लाख झाडं लावणार म्हणून घोषणा केली होती. मला आकड्याबद्दल चर्चाच नाही करायची, कारण तेवढे लाखो रुपये ह्याच नेत्यांनी, भाजपच्या लोकांनी खाल्ले, झाडं तर लावले नाही. माझा शब्द आहे, कुंभमेळ्यातली तपोवन मधली जी हजारो झाडं तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि वर थोबाड घेऊन सांगतात ते महाजन वगैरे की एक झाड तोडलं तर 10 झाडं लावू. कुठं लावणार? पहिले लाखो झाडं तुम्ही लावलेले फक्त दाखवा ते कुठे जिवंत आहे. आणि काय निर्णय घेतात? झाडं तोडायचा. कुंभमेळा, कुंभमेळा झाला पाहिजे, कुंभमेळ्याला कोण विरोध करत नाही. वैचारिक वाद जरी असले आणि ज्यांच्या धार्मिक भावना त्या कुंभमेळ्याशी जोडलेल्या आहेत, ज्यांनी ज्यांनी पाप केले ते जा कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारा, धुवून घ्या, परत पाप करायला मोकळे. पण त्या कुंभमेळ्यासाठी माणसंच येणार आहेत ना. मग त्याच माणसाला किंवा इतर लोकांना, तिथं राहणाऱ्या लोकांना जर श्वास मिळणार नसेल आणि तुम्ही झाडं तोडून नरडीचा घोट घेणार असाल, हे खपून घेतलं जाणार नाही. साधुग्रामच्या त्या सगळ्या निर्मितीसाठी तुम्ही तपोवनची झाडं तोडणार, याचा अर्थ काय हो? बरं, हे सगळे येणार, अख्ख्या देशभरातून येणार,
राज्यातून लोक तिथं कुंभमेळ्यासाठी येणार. तुम्हाला धार्मिक अजेंडा राबवायचा आहे, लावा. काय राबवायचा आहे तो राबवा सुद्धा. परंतु त्याच्यासाठी झाडाची कत्तल करणं ही माणसांची कत्तल करण्यापेक्षा भयानक आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. ज्या सरकारला, ज्या नेत्यांना, ज्या कारभाऱ्यांना संवेदना नाहीत ना, मलिदा मिळणार आहे. कुंभमेळ्यावर जे काही हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, मी आता माहिती घेत होतो, 1700 झाडं म्हणतायत. अहो जुनी किती झाडं आहेत? तुम्हीच म्हणता ना, प्रभू रामचंद्र असतील, सीता असेल, लक्ष्मण असेल, यांनी काही क्षण तिथं येऊन गेलेत अशा कथा सांगितल्या जातात. मग त्यांनी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ते तर 14 वर्ष वनवासातच फिरत होते. जर विचार करा, रामाला त्यावेळेस अशाच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जर रामाच्या काळात झाडं नसते तर प्रभू रामचंद्र कुठे राहिले असते हो? ओसाड जागेवर प्रभू रामचंद्रांचे कसे हाल झाले असते. मग तशीच परिस्थिती आता, जे हजारो झाडं कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही तोडणार आहे, त्या रामाची तुम्हाला काळजी वाटत नाही, पण त्या रामाचं तुम्ही नाव घेऊन तरी जगता. आजचे जे जिवंत राम तुम्हाला कुणीच वाटत नाही, त्यांना श्वास घ्यायचा नाही. काय चाललंय? लोक झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागतात, संघर्ष करावा लागतो सरकारच्या विरोधात. आणि याच्यासाठी एक मंत्री नेमलाय, आणि त्या मंत्र्याला काय म्हणतात? संकटमोचक. गिरीश महाजन हे जर संकटमोचक असतील, मग झाडं तोडायला ह्यांचे हात का थरथर करत नाहीत? झाडं तोडण्याच्या निर्णयाचं हे समर्थन कसे काय करू शकतात? म्हणजे झाडाचा संकटमोचक कोण आहे? मग सामान्य माणूस आहे का? का हे फक्त सरकार पाडायला, आमदार पळवायला, खासदार पळवायला, सेटलमेंट करायला, याच्यासाठी यांची नियुक्ती होते का? काय धंदा आहे? सत्तेसाठी सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या थराला जाता, परंतु झाडं तोडण्यासाठी जर तुमची अशा पद्धतीची विकृती असेल, मान्य नाही. बर, झाडं जर टिकली तर निसर्गाचं सौंदर्य राहील. आणि हे कुंभमेळ्याचे मंत्री, सरकार, भाजपवाले किंवा शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे, हे सगळे लोक खोटारडे आहेत. खोटं बोलतील की कुंभमेळ्यातले जी काही झाडं तपोवनची तोडणार आहे, ती झाडं तोडल्यानंतर आम्ही दुसरीकडे एकाच 10 झाडं लावू. सगळे खोटारडे आहेत. मागची झाडं कुठे आहेत? माझा परत हा प्रश्न आहे. एक, आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करणार. सांगा बरं, कुंभमेळ्याच्या नुसत्या सीसीटीव्हीवर जर कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार असतील फक्त कुंभमेळ्याच्या तेवढ्या त्या पर्वासाठी, नंतर काय? कोण बोलणार आहे ह्या सगळ्या गोष्टीवर? नाही ह्यांच्याकडे शब्द. आज कुंभमेळ्यासाठी नाशिकची जनता, संपूर्ण महाराष्ट्र एकवटला. महाराष्ट्रातल्या म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर लोकांचा आणि तिथल्या झाडाचा काय संबंध आहे? निसर्गाचं रक्षण हे तुमचं माझं काम आहे. किड्या मुंग्यासारखी माणसं मेली कोविडच्या काळात, उदाहरण आहे तुम्हाला. अहो हेच नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यावेळेस तोंडाला मास्क लावून घरात बसले, व्हेंटिलेटर वर आले. कित्येक लोकांना तो कृत्रिम ऑक्सिजन दिला गेला, त्याच्यात सुद्धा जिवंत राहिले नाहीत बरेच. तुम्ही झाडं तोडणार? हे तुमची मानसिकता? बरं, मी म्हणतो झाडाच्या बुडाला बसा ना, काय फरक पडतो? बसा झाडाच्या परिवारामध्ये, त्या परिसरामध्ये. जे मगाशी मी त्या सयाजी शिंदेचं ऐकलं, खरी गोष्ट आहे. आई वडिलांनंतर जर कुणावर प्रेम केलं पाहिजे ते म्हणजे झाडावर. आणि मी म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या, शरीरानं जिवंत नाही, जिवंत विचारांच्या लोकांनी झाडासाठी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे. वेळ प्रसंगी विरोध काय, आपली काय खानदानी दुश्मनी नाही, पण झाडं टिकले पाहिजेत ना. विकासाच्या नावावर इतकी जुनी मोठी झाडं तोडली रस्त्याची,
काय रस्त्यांची अवस्था आहे हो? रस्त्याचा दर्जा तर संशोधनाचा विषय, पण रस्त्याच्या कडेला जी झाडं होती ती तोडली, ती बारकी झिंबरी झाडं लावली, काय उपयोग आहे त्याचा? त्याच्यामुळं संतोष शिंदेच फक्त बोलतोय म्हणून नाही, ज्या ज्या व्यक्तीला श्वास लागतोय त्या त्या व्यक्तीला या झाडं तोडण्याचा त्रास झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, लाखो झाडं लावण्याचं जे ह्यांनी पिल्लू सोडलेलं होतं लावण्याचं, बरं का, झाडे लावा झाडे जगवा, हे सरकारचं पिल्लू होतं. मागच्या देवा भाऊ मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते पिपाणी वाजवत होते मुनगंटीवा. माझा खडा सवाल आहे त्यांना, तुम्ही जर झाडं लावण्याच्या गोष्ट करत होते, आता तोडायची हिंमत याच देवा भाऊची किंवा पंतप्रधान महोदयांची किंवा अजून ह्या लोकांची कशी काय झाली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून झाडं तोडणारा, तपोवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना, नाशिकचा श्वास गुदमरून टाकणाऱ्याला अजिबात माफ करायचं नाही. आणि याला सगळ्यांचा विरोध असेल, माझा विरोध आहे, आपला पण विरोध असेल, विरोध कायम ठेवू आणि आपण लढत राहू, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांनी सांगितलंय भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण करायचं. शिवाजी महाराजांनी दिलेला विचार आज पण आहे. हे तर झाड आहेत, तीही जुनी जाणती झाड आहेत, ती उद्ध्वस्त करू द्यायची नाही. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढावं लागेल. कुंभमेळा घ्या तुम्ही, पण त्याच्या खाली कत्तली करू नका, एवढंच. जय शिवराय. कशाला म्हणतात तो वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे? जर संतांची शिकवण आहे, महाराजांची शिकवण आहे, महाराष्ट्राचा विचार आहे, आणि तो पायदळी तुडवून तिथं जर हे येणारे नाचवायचे असतील, हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि याचा करावा तेवढा सरकारच्या या धोरणाचा आणि भूमिकेचा निषेध आहे. धन्यवाद. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाठवा. धन्यवाद.